लता विष्णू कोरकाने, मी राजेशची बहीण आहे। 14 तारखेला राजेशचा काहीही गुन्हा नसताना त्यांनी राजेश लग्न समारंभामध्ये वरात ते पंक्तीला वाढत होता, अक्षदावी वाटत होता, परंतु त्यांनी गोड बोलून राजेशला बोलावून घेतलं आणि राजेशकडूनच पैसे घेतले आणि त्याची दारू पिले आणि राजेशला जिल्हा परिषद शाळेपासून त्याच्या मागे लागले। येशी पर्यंत ते गाडीवरच होते आणि तिथून मग जेव्हा राजेशला येशी पासून वर चढायला लागला तेव्हा त्यांनी चाकू फेकला। राजेशला मानावर लागलं तरीही राजेश धाव घेत होता घराची, परंतु जेव्हा घराची धाव घेत होता तेव्हा त्यांनी गाडी 3 जण गाडीवर होते, त्याचे वडील त्यांच्या मागे होते की कोणी मध्ये पडू नये म्हणून। तर जेव्हा घराकडे धाव घेत होता तेव्हा त्यांनी गाडीमध्ये आडी लावली। मग राजू बांगरच्या घराकडे धाव घेतली आणि पळू लागला। तर समोरून उडी टाकावी तिकडे वाट होती, परंतु मध्ये काटे असल्यामुळे राजेशला घराकडे पळताच आलं नाही, त्याची उडी गेलीच नाही। मग मध्येच त्या काट्यामुळे त्यांनी त्या 3 जण वार करत होते, त्याचे वडील मध्ये कोणी येऊ नये म्हणून तिथंच उभे होते। तर त्याला एवढे वार केले, 21 ते 22 त्याच्या अंगावर वार करून त्यांनी असे राजेशच्या मानापाशी इकडून चाकू घातला तर इकडचा कान तुटून पडला होता। राजेशच्या हात तोडला होता आणि शरीराची तर कोणती अवस्था केली होती ते आम्ही तर बघितलं, एवढे बघूच वाटत नव्हतं, एवढं केलं होतं त्यांनी। तर मग राजेशला न्याय मिळाला पाहिजे, मोकोका कायदा त्यांना लागू झाला पाहिजे, हायस्टच्या कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। राजेश जसा आयुष्यातून निघून गेला तसाच ते आयुष्य जगले नाही पाहिजे, तुरुंगवासातच त्यांना तुरुंगवासच झाला पाहिजे किंवा फाशीची शिक्षा, एवढीच आमची पूर्ण गावकऱ्याची आणि माझ्या परिवाराची विनंती आहे, एवढीच आमची मागणी आहे।